Don't predict the Nifty though. Trade as per your Kundli. Market prediction fails. Kundli based trading guides. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आनंद मंत्रमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक स्ट्रॅटेजी बघितली होती, जी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बाय सेल करत असाल तर साईड बाय साईड तुम्ही ही स्ट्रॅटेजी लावून ठेवलीत आणि कंटिन्यूअस केलीत तुम्ही, तर याच्यात तुम्हाला ग्रीन वीक्स, ग्रीन मंथ्स मिळू शकतात. म्हणजे आठवडा किंवा महिना हा प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. तुम्ही त्याच्यावर पेपर स्टडी केला असेलच आणि त्याचाच फक्त एक एक्सटेंडेड व्हर्जन तुम्हाला दाखवायचं आहे. या स्ट्रॅटेजीचं थोडंसं लिमिटेशन असं आहे की ह्याला जी एक्सपायरीची रेंज मिळते ना, ही खूप लहान असते. म्हणजे आता इथे साधारण बघा 250 पॉईंट वगैरेची रेंज आहे याची एक्सपायरीची. म्हणजे 25,564 ते 25,736च्या मध्ये एक्सपायर झाला तर तुम्हाला प्रॉफिट होतो. दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो पीक प्रॉफिट असतो तो अगदी पॉईंट असतो आणि थोडं जरी इकडे झालं तरी तुमचं प्रॉफिट एकदम कमी होतो. हा थोडासा याचा ड्रॉबॅक आहे. प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट 16% आहे. तर हीच थोडीशी मॉडिफाय केलेली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही कशी घेतली होती तुम्हाला फक्त सांगतो. इथे आपण मॅक्स पेन चेक करत असतो. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. परत एकदा रिवाईज होण्यासाठी जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला दाखवतो. ऑप्स्ट्रामध्ये ऑप्स्ट्रा फ्री आहे, ते काय पेड म्हणजे सबस्क्रिप्शन पण आहे, पण आपल्याला हे फ्री आपण वापरू शकतो. ऑप्स्ट्रामध्ये आपण ओपन इंटरेस्ट जर बघितला तर इथे मॅक्स पेन स्ट्राईक असते 25,700 आणि 25,626. तर आपण 25,650 ही मॅक्स पेन स्ट्राईक धरायची आणि 25,650च्या 25,650 कॉल आणि 25,650 पुट आपण सेल केलेत आणि 100 पॉईंट खालचा आणि 100 पॉईंट वरचा पुट आणि कॉल आपण बाय केलेत. याच्यामध्ये मला प्रश्न मागच्या वेळेला असा विचारला होता की बाईंग कसं करायचं. तर बल्क ऑर्डर असल्या तुमच्याकडे अवेलेबल तर बल्क ऑर्डर लावा, पण ही शक्यतो प्राईस न टाकता तुम्ही मार्केट ऑर्डर टाका. कारण जरी एक लेग आधी झाला आणि तो लॉसमध्ये गेला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं प्राईसकडे न बघता बाईंगचे दोन्ही ऑर्डर आधी द्या, एका पाठोपाठ एक, आणि मग सेलिंगचे ऑर्डर द्या, दोन्ही एका पाठोपाठ एक. तिथे तुम्हाला सुरुवातीला रेड दिसलं तरी चिंता करू नका, ते नंतर बरोबर बॅलन्स होतं. याला बघा मार्जिन 76,000पर्यंत लागतं. 1:6 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. 897 मॅक्स लॉस आहे. कुठेही निफ्टी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. हा इतकाच लॉस तुमचा आहे कॅल्क्युलेटेड. आणि 5,600 प्रॉफिट आहे. त्यात मी असंही सांगितलं होतं साधारण 25-30% पुढे प्रॉफिट आला की तुम्ही बाहेर पडा किंवा तुम्ही स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून ठेवा. शक्यतो तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडलेलं चांगलं. या स्ट्रॅटेजीचं एक थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन असं आहे. इथे आपण 25,600 कॉल आणि पुट सेल केलेत. त्याच्या ऐवजी आपण जर 25,650 ही आपली मॅक्स पेन स्ट्राईक आहे, त्याच्या अलीकडचा आणि थोडा पलीकडचा एक स्ट्राईक अलीकड आणि पलीकडचा जर आपण सेल केला तर आपली रेंज जी आहे एक्सपायरीची ती वाढते. हे पाही, ती स्ट्रॅटेजी आहे. इथे आपण काय केलं आहे, 25,650 आपला मॅक्स पेन स्ट्राईक आहे, तर 650च्या खाली 600 म्हणजे 25,600 पुट सेल केला आहे आणि 25,650च्या वर एक स्ट्राईक 25,700चा कॉल सेल केला आहे. म्हणजे एक्झॅक्ट ती मॅक्स पेन स्ट्राईक सेल न करता एक स्ट्राईक बाहेरची सेल केली आहे आणि त्याच्या बाहेर 100 पॉईंट आपण बाय केलेत हेज करण्यासाठी. म्हणजे 25,600च्या पुटला 25,500चा बाय आपण हेज केला आहे. 25,700 कॉल सेलला आपण 25,800 कॉल बाय हेज केला आहे. याच्यामध्ये फायदा असा आहे बघा, ही जी रेंज आहे पीक प्रॉफिटचा, ही जी रेंज आहे ही तुम्हाला बऱ्यापैकी मोठी मिळते आणि एक्सपायरीचा जो रेंज आहे की कुठल्या स्ट्राईकच्या प्राईसच्या आत एक्सपायरी झाली तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता, ती इथे जास्त मिळते. तिथे साधारण 150-150 होती, इथे साधारण 250पर्यंत तुम्हाला रेंज मिळू शकते. इथे सुद्धा 1:3 आहे आणि इथे प्रॉबॅबिलिटी 23% आहे बघा, तिथे 16% होती. त्यामुळे ही सुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यात डिसॲडव्हान्टेज एकच असतो या स्ट्रॅटेजीमध्ये की इथला जो एक्झॅक्ट ज्या मॅक्स पेन स्ट्राईक आहे ना, त्याचा थीटा तुम्हाला जास्त मिळतो, इथे थीटा थोडा कमी मिळतो, पण डझंट मॅटर. ही सेफ्टी आणि रेंजच्या दृष्टीनेही त्याच्यापेक्षा बेटर आहे. तुम्ही दोन्ही स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करा, दोन्ही स्ट्रॅटेजीजचं तुम्ही प्रॅक्टिस करा. दररोज तुम्ही स्ट्रॅटेजी अशी घेऊन चारीच्या प्राइसेस कॉल पुटच्या नोंद करून ठेवा आणि कितीपर्यंत त्या आल्यात आणि डिफरन्स प्रॉफिट तुम्हाला किती झाला आहे ते तुम्ही बघू शकता.
याच्यावर सुद्धा तुम्ही अशी स्ट्रॅटेजी लावून त्याचा अभ्यास करू शकता. बघा आता इथे मी ही स्ट्रॅटेजी घेतलेली, ही 133 इथे प्रॉफिट दाखवतोय बघा. हे बघा, हा प्रॉफिट असा इथे कमी जास्त होत असतो तुम्ही रिफ्रेश करत राहिलात तर. कारण आता निफ्टी इथे सरकलेला आहे, तरीही तो रेंजच्या आतमध्येच आहे. तर ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करा. आणि तुम्ही कॉल, पुट, बाय आणि सेल करत असाल तरीसुद्धा तुम्ही साईड बाय साईड ही जर रेग्युलर स्ट्रॅटेजी ठेवली तर ही नक्की स्ट्रॅटेजी तुम्हाला फायद्याची ठरू शकते. तुम्ही स्वतःचा स्टडी करा. मी माझं ट्रेड करण्याची पद्धत काय त्याची माहिती फक्त तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आणि याचबरोबर तुम्हाला मी त्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं होतं की मार्केटला प्रेडिक्ट करण्यापेक्षा आणि मार्केटची कुंडली मांडण्यापेक्षा तुम्ही तुमची स्वतःची कुंडली बघा. तुमचे लाभाचे असे काही विशिष्ट दिवस असतात. मी इथे आनंद मंत्रमध्ये महिन्यातून साधारण 4 ते 5 वेळा कुठल्याही माणसाच्या कुंडलीनुसार लाभाच्या काढून देतो. त्या वेळेला जर तुम्ही बाय सेल ट्रेड केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. अपार्ट फ्रॉम धिस रेग्युलर जर तुम्ही त्या 4 वेळा घेतल्यात काढून आणि त्या वेळेला फायदा केला, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये अशा 4 दिवस असतात ज्याच्यामध्ये त्याला लाभ होतात. मार्केटची कुंडली बघण्यापेक्षा आपली कुंडली बघितलं तर तुम्हाला निश्चित त्याचा जास्त फायदा होईल. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जरूर संपर्क करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9158991969. जरूर संपर्क करा आणि स्वतः अभ्यास करून निर्णय घ्या. हे रेकमेंडेशन नाही, स्टँडर्ड डिस्क्लेमर. हे मी माझी पद्धत तुमच्याबरोबर फक्त शेअर केलेली आहे. तुम्ही जरूर याचा अभ्यास करा आणि मग तुमचा निर्णय घ्या. Ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it.